एका महिन्यामध्ये 7 किलो वजन कमी झालेलं आहे मानसीचं. आणि ते कसं झालेलं आहे? अगदी घरगुती पद्धतीने एका महिन्यात 7 किलो वजन कमी केलं. तेच मी तुम्हाला आज टिप्स सांगणार आहे की तुम्हीही ह्या पद्धतीने जर केलं घरात बसून तर तुमचंही 7 किलो वजन कमी होऊ शकतं. आता हे कोणाचं होऊ शकतं? फक्त त्यांनी फोकस ठेवलेला आहे की हा मला वजन कमी करायचंय, त्यांचं 100% होऊ शकतं. आणि तुम्हाला काय पण जास्त क्रेविंग होते, तुम्ही बाहेरचं जंक फूड खाताय किंवा तुम्हाला खूप गोड खाण्याची क्रेविंग होते, तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील आणि तुमच्याकडनं कंट्रोल होत नाहीयेत तर मग तुमच्याकडनं या गोष्टी म्हणजेच तुमचं वजन कमी देखील होऊ शकत नाही. तर कसं केलं मानसीने 7 किलो वजन कमी? तसं तर 8 किलो झालेलं आहे. आता ती माझ्या क्लासेसमध्ये जॉईन झाली होती 25 तारखेला, शाळेत जूनच्या 25 तारखेला, आणि जुलैच्या ह्या 25 तारखेपर्यंत तिचं वजन 7 किलो कमी झालं. आता त्याच्यामध्ये तिने 5-6 दिवस क्लास अटेंड केला नाही किंवा प्रॉपर तिने म्हणजेच कुठे बाहेर गेली असेल वगैरे वगैरे, तर 5-6 दिवस त्याच्यामध्ये तिचे गेलेले आहेत. तर ते 5-6 दिवस सोडून तर त्याचं 1 महिनाभर कंटिन्यू झालेलं आहे. आता 1 किलो अजून कसं झालं? तर अजून हे वर्षे 10 दिवस जरी जोडले उपवासाचे तिचे तर ते 1 किलो अजून, तर असं 8 किलो तिचं कमी झालेलं आहे. ते तिला एकदा विचारते, तिचा व्हिडिओ तुम्हाला तिची क्लिप एक दाखवते की तिच्या तोंडातनंही ती तुम्हाला खरं सांगेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला कसं काय आहे ते सांगते, कसा डाएट तिने फॉलो केलेला आहे आणि कसं तिचं फास्ट इतका रिझल्ट भेटलेला आहे. पहिले तिची हाय, मी मानसी महेंद्र बर्डे, मी वाड्यावर राहते. मी पालघर जिल्हा. माझं वजन खूप वाढलं होतं. आज मी गीता मॅडमचे योगा क्लास जॉईन केल्यापासून माझं वजन 1 महिन्यामध्ये 7 किलो वजन कमी झालं. आता मी 75 वरून 68 वर आलेली आहे. प्लीज कोणाला जर वजन कमी करायचं असेल तर गीता मॅडमचे योगा क्लास जॉईन करा. तर जस्ट मानसीचा आता तुम्ही बघितला असेल की तीच मानसी आहे आणि थंबनेलवरती तिचाच फोटो आहे. तर इतकं चेंज, ती इतकी हॅप्पी आहे ना की बोलते की मॅम मला सुरुवातीला तिला एक प्रॉब्लेम झाला होता की तिची स्किन आहे ना तर म्हणजे नाही का सुकायला लागली होती, थोडंसं पिंपल्स यायला लागले होते. तर तिला वर्कआउटची सवय नव्हती तर त्याने घाम वगैरे यायचा तिला, तर त्याच्यामुळे थोडंसं झालं होतं. पण आता इतकं छान वाटते, बोलते चेहरा पण एकदम छान झालेला आहे माझा आणि बॉडी तर विचारूच नका. आणि तिला मेन प्रॉब्लेम तिला ऍसिडिटीचा होता. ऍसिडिटी एकदम कमी झालेली आहे. तिला गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता. एवढ्या कमी वयामध्ये खूप त्रास व्हायचा तिला. मेडिसिन खायचा टाइम आला होता, म्हणजे खायची पण वाटतं ती. तर तो त्रास तिचा अगदी गायब झालेला आहे. असे 2 हेल्थ इश्यू होते ते पण कमी झालेले आहेत. आता तिने काय केलं सुरुवातीपासून मी तुम्हाला स्टोरी सांगते. आता लास्टला मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे की आता तुम्ही जर असं फास्ट वजन कमी करताय, ठीक आहे, आणि तुम्हाला आता वजन कमी झाल्याच्या नंतर मेंटेन ठेवणं खूप महत्वाचं असतं, तर ते कसं ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगेलच. पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. लास्टला टिप्स सांगेल मी तुम्हाला की आपण एवढं मी तुम्हाला डाएट सांगते आणि लास्टला तुम्ही कसं वजन कमी झाल्याच्या नंतर मेंटेन ठेवू शकता. तर चला पटकन आपण आपल्या रुटीनला म्हणजे मानसीने काय काय केलं होतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी एक्सरसाइजचे व्हिडिओ, डाएट प्लॅनचे व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन येत असते. छान छान रेसिपीज घेऊन येत असते की तुम्हाला सोपं जाईल वजन कमी करण्यासाठी. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर काय केलं मानसीने, मी सांगितलेली तिला जो पण डाएट मी दिला होता तो तिने प्रॉपर फॉलो केला, म्हणून तिला इतका छान रिझल्ट भेटला. आता याच्यामध्ये खूप जण चीटिंग करतात की जाऊ दे उद्यापासून करते की आज केलं आता उद्याचं थोडंसं, पण तिने नाही फोकस ठेवला होता. ती मला बोलते मॅम तुम्ही सांगितलेली मी एक गोष्ट सुद्धा टाळलेली नाही. तर आता सुरुवातीपासून सकाळी जेव्हा ती 5 वाजता क्लास जॉईन करायचा आहे तिला, तेव्हा तिने काय केलं होतं आणि पहिले ती 1.5 तास तिने वर्कआउट केले डेली. 5-7 दिवस तिचे मिस झाले असतील, पण तिने डेली 1.5 तास माझ्याकडे वर्कआउट केलेले आहे. आता वर्कआउटमध्ये तिने काय काय केलेलं आहे, मी ज्या पण गोष्टी तिच्याकडनं करून घेतल्या, मी सूर्यनमस्कार करून घेतले, कार्डिओ एक्सरसाइज करून घेतल्या, सूक्ष्म व्यायाम ती डेली करायची माझ्यासोबत, आणि तिने वेगवेगळ्या पद्धतीचे आसन देखील केलेले आहेत. 1.5 तास मेडिटेशन, रिलॅक्सेशन, सगळ्या काही गोष्टी तिने 1.5 तासामध्ये केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये तिचे इतका जास्त कॅलरीज बर्न झालेले आहेत, खूप जास्त.
आता तुम्ही म्हणाल आम्ही तर क्लास जॉईन नाही करत आहे, मग आम्हाला कसं, तर तुम्ही ऍटलीस्ट अर्धा तास वर्कआउट करायचंय, अर्धा तास चालायचंय, वॉक करायची, रनिंग करायचे, धावायचंय, एवढ्या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी करायच्या. जर फोकस आहे तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट पाहिजे ना, ते पण घर बसल्या काहीच प्रोडक्ट न घेता, तर तुम्हाला थोडी मेहनत करावीच लागेल. तर आता तिने सकाळी मी सांगितलं 5 वाजता तिला क्लास जॉईन करायचा असतो, तर त्याच्या अगोदर तिने मस्त गरम पाणी घेतलेले 2 ग्लास गरम पाणी पिलेलं आहे आणि माझ्यासोबत ती 5 वाजता जॉईन झालेली, वर्कआउट केलेलं. 6:30 वाजेपर्यंत वर्कआउट केलं. त्याच्यानंतर तिने परत इथे 1 ग्लास गरम पाणी पिलेलं आहे. फ्रेश झालेले सगळ्या गोष्टी. आता त्याच्यानंतर 1 तासाने तिने मी दिलेली ड्रिंक होती काढ्याची. मोस्टली मी माझ्या सगळ्या स्टुडंटला ती काढ्याची ड्रिंक देते, कारण की ती वजन कमी करण्यासाठी, खूप जास्त मेटाबॉलिझम फास्ट करण्यासाठी किंवा आपलं बॉडी डिटॉक्स होण्यासाठी खूप जास्त मदत करते काढ्याची ड्रिंक. म्हणून मी मोस्टली माझ्या स्टुडंटला ही ड्रिंक देते, कारण की सगळ्यांना जास्त फायदा त्याचा भेटतो, कारण की हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मला माहिती आहे की ड्रिंक खूप जास्त फायद्याची आहे. मग मी तिला ती ड्रिंक दिलेली होती. आता त्या ड्रिंकची लिंक मी इथे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करेन. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तशी ड्रिंक घरी बनवू शकता, तसा काढा तुम्ही घरी बनवू शकता. आता तिने 6:30 वाजता वर्कआउट केल्याच्या नंतर वापस 1 ग्लास गरम पाणी पिलं. त्याच्यानंतर तिने 7-7:30 वाजता काढा घेतलेला आहे. जसं मी सांगितलेल्या पद्धतीने 1 ग्लास काढा बनवून घेतलेला आहे. आणि नाश्त्यामध्ये तिने रोज वेगवेगळ्या पद्धतीने, जास्त करून तिने मुगाचे पदार्थाचा जास्त वापर केलेला आहे. मुगाचे डोसे, मुगाची उसळ, मुगाचे कटलेट, जे पण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तिने रेसिपीज बनवलेल्या आहेत आणि त्या माझ्या ग्रुपवरती ती फोटोज पण टाकायची. तर तिने वेगवेगळ्या पद्धतीने जास्त करून फोकस ठेवला मुगाचे म्हणजे मोड आलेले कडधान्य, जे पण समथिंग, पण मुगाच्या पदार्थावरती तिने जास्त फोकस ठेवला. आणि तिथून नंतर त्याच्या नेक्स्ट तिने जास्त फोकस ठेवला ज्यूस. आता ती बीटचं ज्यूस बनवायची, मिक्स फ्रूटचं ज्यूस बनवायची, ते कधी घ्यायची, कधी स्प्राउट घ्यायची, कधी वेगवेगळ्या पद्धतीचे डोसे वगैरे बनवून खायची. आता ते झाल्याच्या नंतर तिने काय केलं, तर 10:30 वाजता तिने परत गरम पाणी, आता नाश्ता केलाय तिने 9:30 वाजता ना, तर अर्ध्या तासाने, मीन्स 10 वाजता नाश्ता केलाय की 9:30 वाजता केलाय, तर तिने 15-20 मिनिटांनी, अर्ध्या तासाने वापस 2 ग्लास गरम पाणी पिलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने केलं बघा, काहीच नाही, फक्त तिने एक फोकस ठेवला, हा मला या टायमाला हे करायचंय, या टायमाला हे करायचंय, मॅमने सांगितलेलं आहे, तीच पद्धत मी फॉलो केली. तर अर्ध्या तासाने वापस तिने 2 ग्लास इथे गरम पाणी पिलेलं आहे. त्याच्यानंतर जेवण येतं आणि मध्ये मध्ये जसं तहान लागली तसं तिने जास्त कोमट पाण्याचाच वापर केलेला. आता तुम्हाला जर पाईलचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही साधं पाणीही पिऊ शकता. असं नाही की मला कमेंट येतात मग गरम पाण्याने हे होईल का, ते होईल का, तसं काही नसतं. तुम्ही एवढं पण गरम पाणी प्यायचं नाही की आपल्याला ते जळजळ होत जाणार खाली. कोमट तुम्ही पाणी पिऊ शकता. थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी कितीही चांगलं, बॉडी डिटॉक्स होण्यासाठी खूप जास्त फायदा करते. आणि भलेही तुम्हाला 2-3 दिवस वाटेल की स्किन वेगळी व्हायला लागली वगैरे, पण तसं काहीच नाही. नंतर इतकी छान आणि ग्लोईंग स्किन होते ना आपली, अजून ते आपल्या चेहऱ्यावरती तेज दिसतं कोमट पाण्याने. आता 10:30 वाजता 10 वाजता तिने पाणी पिलं आणि मध्ये मध्ये असंच पाणी पित राहिली ती कोमट. तर जेवणामध्ये तिने दुपारच्या शक्यतोर, आता 1 महिना कंटिन्यू झालेला आहे की तिने चपाती भात, ती बोलते मॅम मी खाल्लेलाच नाहीये. आणि तिने चहा 1 महिना झाला कंटिन्यू चहा बंद केलेला आहे. आता तुम्हाला चहाची क्रेविंग होते तर तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता, पण मी मानसीचं सांगते, मानसीची पद्धत फॉलो करायची असेल तर तुम्ही, म्हणून मी तुम्हाला सांगते की मानसीने अशी पद्धत फॉलो केलेली आहे. 7 किलो वजन कमी करणं सोपी गोष्ट नसते, ते पण 1 महिन्यामध्ये. तर आता तिने सकाळपर्यंतचं रुटीन मी आलेली आहे तुम्हाला जेवणापर्यंतचं घेऊन. तर आता तिने जेवणामध्ये डेली काय खाल्लं, मग तिने ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकर, एकच भाकर घेत होती. त्याच्यासोबत तिने सलाड हे घेतलेलंच आहे, भाजी घेतलेली आहे, डाळ घेतलेली आहे. ठीक आहे, कंटिन्यू तिने घेतलेला आहे आणि भाकरीचाच वापर तिने केलेला आहे डेली. आता 4 वाजता तिने काहीच न घेता, चहा वगैरे असं काहीच न घेता, ती बोलली फक्त मी काळे चणे किंवा ग्रीन टी किंवा गरम पाणी ही घेत होती आणि बस, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घेतलं. ती दुपारी एवढं प्रॉपर घेतलेलं असताना, एक भाकर, आपलं सलाड असायचं, 1 प्लेट भाजी, डाळ, ह्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये छान तिचं वेट म्हणजे पोट पण भरत होतं आणि छान बारीक चावून खात होती. आता त्याच्यानंतर 4 वाजता तिने चहा कॉफी या गोष्टी काहीच नाही घेतल्या. गरम पाणी घेतलं असेल किंवा ग्रीन टी घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत तिने काळे चणे थोडेसे घेतलेले आहेत. आता हिने बाहेरचं जंक फूड खाल्लं की नाही ते पण मी तुम्हाला पुढे सांगते आणि तिने कसं कंट्रोल केलं स्वतःवरती ते पण सांगते. आता त्याच्यानंतर 4 वाजताच्या नंतर तिने मग 7-7:30 वाजता पाणी मध्ये मध्ये पित होती, ते पण कोमटच पाणी पित होती. तुम्हाला वाटते तुम्ही थंड पिऊ शकता.
आता जेवणाच्या टायमाला आलेली असेल तेव्हाही तिने जर तिला आता मी चॅलेंज दिलेलं असेल 3 दिवसाचं चॅलेंज, 5 दिवसाचं चॅलेंज, एका दिवसाचं चॅलेंज पण माझ्या स्टुडंटला मी देत असते की त्या दिवशी तुम्ही फक्त वेगवेगळ्या पद्धतीने कधी फ्रूटच खायचं आहे किंवा कधी तुम्ही लिक्विड आहारच घ्यायचा आहे किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मी त्यांना सजेस्ट करत असते. तर ते तिने फॉलो केलेलंच आहे. 3 दिवसाचं डाएटही केलेलं आहे तिने, 5 दिवसाचं चॅलेंजही घेतलेलं आहे तिने, एका दिवसाचंही घेतलेलं आहे. त्या दिवशी तिने तीच पद्धत केली जी मी तिला सांगितली. आता जी तुम्हाला आता मी सांगितली तीच, कधी लिक्विड आहार, कधी स्प्राउट्स घ्यायचे आहेत, तर कधी आपल्याला फ्रूटस खायचे आहेत, असं वेगवेगळ्या पद्धतीने. तर ह्या गोष्टी पण तिने फॉलो केल्या. आता संध्याकाळी जेवणामध्ये तिला आता चॅलेंज नाहीये, आज मॅमनी काही चॅलेंज दिलेलं नाहीये, तर मग काय खाल्लं तर तिने छोटीशी एक भाकरी केलेली आहे. जर दुपारी तिने थोडीशी मोठी केली असेल तर दुपारी अर्धी एक खाल्ली असेल तर रात्री अर्धी भाकरी घेतलेली असेल. आणि जी पण भाजी घरामध्ये बनवलेली ती, बटाट्याचा वापर कमी शक्यतोवर केलेलाच नाहीये. आणि भाकर आणि भाजी तिने खाल्लेली आहे. संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत जेवण फिनिश केलेलं आहे. आणि संध्याकाळी झोपायला जाते 10 मिनिटं अगोदर मी जो सकाळी तिने 7:30 वाजता काढा जो घेतलेला आहे ना, तो तिने 10 मिनिटं अगोदर झोपायला जायच्या अगोदर तोच काढा तिने घेतलेला आहे. असं हिचं दिवसभराचं रुटीन असतं मानसीचं. सध्या पण फॉलो करते. तिला अजून पण 3-4 किलो वेट कमी करायचं आहे, तिचा अजून पण फोकस आहे. तर अजून पण फोकस आहे तिचा, तिला करायचंच आहे आणि करतच चाललेली आहे ती. आणि रिझल्ट भेटतो म्हटलं उत्साह हा येतोच येतो. आता ह्याच गोष्टी तिने दिवसभर फॉलो केलेल्या आणि ह्या कंटिन्युअसली 1 महिनाभर झाली फॉलो करते. आता इथे जंक फूड खाल्लं का तिने बाहेरचं, तर मी तिला विचारलं स्पष्ट क्लिअर की मला तुझ्याबद्दल माहिती द्यायची समोर, तर तू मला खरं खरं सांग की तू जंक फूड खाल्लंय की नाही. तर बोलते की मॅम मी घरामध्ये मुलांना समोसा किंवा वडापाव जरी आणला असेल ना, मी आणायची बोलली पण त्यांना देत होती, मी स्वतः एक घास सुद्धा खाल्लेला नाहीये. 1 महिना झाले मी वडापाव मला इतका आवडतो पण मी खाल्लेला नाहीये असं सांगितलेलं आहे तिने मला. तर तिने बाहेरचं जंक फूड 1 महिनाभर झाले एकदम टाळलेला आहे. तिने चहा एकदम स्किप केलेला आहे. तिने फोकस गरम पाण्यावरती आणि ज्वारीच्या भाकरीवरती ठेवलेला आहे आणि मी चॅलेंज दिलेले त्याच्यावरती ठेवलेला आहे. या पद्धतीने तिने पूर्ण महिना कंटिन्युअसली आता याच गोष्टी फॉलो करते. तुम्हालाही फास्ट रिझल्ट पाहिजे असेल ना, तर तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकता. तुम्हाला बीपी शुगरचा वगैरे प्रॉब्लेम आहे, जेवण टायमावरती लागतं, या गोष्टी नाही होत तर तुम्ही स्किप करा. पण आपल्यासारख्या ज्या नॉर्मल लेडीज आहेत, ऑफिसला जाणाऱ्या आहेत, त्या पण सहज करू शकतात. कारण की इथे काही एवढा इश्यू नाही की हे बनवायचं का ते बनवायचं, असं काही नाही. आपल्यासाठी थोडासा वेळ काढायचा 5-10 मिनिटांनी पटकन एक रेसिपी बनवायची आणि ती आपण टिफिनलाही घेऊन जाऊ शकतो. पाणी तर आपल्याला कुठेही भेटतं की कोमट नाही भेटलं तरी साधं पाणीही भेटतं. तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता आणि छान फास्ट रिझल्ट घेऊ शकता. आता वर्कआउट खूप मेन आहे, तर तुम्हाला जसा वेळ भेटला, संध्याकाळी करू शकता, सकाळी भेटला तर सकाळी. कारण की ती कधी सकाळच्या बॅचमध्ये ती नाही जमलं तर ती संध्याकाळच्या 4 वाजताच्या बॅचमध्ये पण माझ्या ऍड झालेली आणि तिथे तिने वर्कआउट केलेलं आहे. आता इथे ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या, जंक फूड खाल्लेलं, सगळं काही पाळलं तिने. इतका छान रिझल्ट भेटला. 7 ते 8 किलो तिचं वजन कमी झालं. आता हे मेंटेन ठेवण्यासाठी मी तिला एक बोललेली आहे की टिप्स सांगणार आहे की मोस्टली ती आता व्हिडिओ बघूनच करेल ही टिप्स फॉलो. तर आता आपलं वजन एवढं कमी होत आहे बघा आणि झालेलं पण आहे, तर आपल्याला हे कंट्रोलमध्ये ठेवणं खूप जास्त आवश्यक आहे. आता इथे मी भात खाल्लेला नाहीये, मी चपाती खाल्ली नाही, असं होणार ना. आणि मग ते खायला चालू झालं तर आपलं फॅट वाढेल का. वर्कआउट पण आता मॅमकडे मी नाही जाते किंवा मला आता माझं वेट कमी झालं म्हणून मी एक्सरसाइज पण करत नाहीये. तर मग आता इथे काय करायचं, चपाती भात तर हे खाणंच आहे आपल्याला. आपलं वजन कमी झालं, कंट्रोलमध्ये आणलं आपण तर खायचंच आहे. मग आता कसं खायचं, तर काय असतं, आता तुम्ही कंटिन्युअसली 1 महिनाभर काहीच ह्या गोष्टी खाल्लेल्या नाही, कार्ब्स कशातच घेतले नाही, ऑइली काहीच खाल्लेलं नाही. मग आता इथून पुढे तुम्हाला खायचंच आहे ना, वजन कमी झालं म्हटल्यावर. तर आता काय करू शकता बघा, म्हणजे आता हळूहळू सुरुवात करायची. कशी, तर आता तुम्ही जर आता 1 महिनाभर खाल्लं नाही, आज तुम्हाला चपाती खायची आहे ना, तर छोटीशी बिना तेलाची चपाती करा. ठीक आहे, भाजीचं आणि डाळीचं प्रमाण जास्त ठेवा. चपाती घ्या, ज्या दिवशी चपाती खाल्ली त्या दिवशी भात खायचं नाही, ज्या दिवशी भात घेतला त्या दिवशी चपाती खायची नाही. या गोष्टी फॉलो करायच्या आणि हळूहळू 15 दिवस तुम्ही क्वांटिटी हळूहळूनी वाढवा. मीन्स तुम्ही रोज 2 वाट्या जरी भात घेत असाल ना डेलीमध्ये, आणि आता वर्कआउट करून तुम्ही भात खाल्लेलाच नाही 1 महिनाभर, तर तुम्हाला लगेच 2 वाट्या भात खायचा नाही डेली 2 टाइम.
आता तुम्ही एक टाइम जर भात खाल्लाय, दुपारी खाल्लाय, तर संध्याकाळी पण भात नाही खायचा आहे तुम्हाला. चपाती दुपारी खाल्लेली आहे तर संध्याकाळी चपाती नाही खायची तुम्हाला संध्याकाळी ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खायची. हे 1 महिनाभर अजून तुम्हाला या टिप्स फॉलो करायच्या असतात. आणि ज्या दिवशी चपाती खाल्ली त्या दिवशी भात नको, भात खाल्ला त्या दिवशी चपाती नको, या गोष्टी फॉलो करायच्या. आणि ह्या हळूहळूनी वाढवायच्या. एकदम जर तुम्ही चपाती भात खाणं सुरू केलं तर तुमचं थोडंफार वेट वाढणारच आणि मग बोलाल की अरे हे कसं असं वेट परत वाढलं. हे मेंटेन ठेवणं पण तुमचं खूप जास्त आवश्यक आहे. आणि आता वजन कमी केलंय तर तुम्हाला वर्कआउटची आवश्यकताच नाहीये का, तुम्हाला रनिंगची आवश्यकताच नाही का, तर असं अजिबातच नाहीये. बॉडीची टोनिंग करण्यासाठी आपल्याला आता 2 महिने मी वर्कआउट केलंय किंवा मी आता मस्त चालून येते, वॉकिंग करून येते, तर तुम्ही 1 महिनाभर अजून तुम्हाला तेवढाच टाइम द्यायचा आहे वर्कआउटला आणि एक्सरसाइजला. तेव्हा तुमची बॉडीची टोनिंग देखील छान पद्धतीने होणार. आणि 1-2 महिने पण तुम्ही देऊ शकता आरामामध्ये आणि तुमची बॉडीची टोनिंग होणार आणि तुम्ही एकदम फिट आणि दिसणार अजून जास्त सुंदर. का तर तुम्हाला त्या एक्सरसाइजची त्याची सवय झालेली आहे. आणि त्याच्यानंतर सोडायचं का, तर कशाला सोडायचं, काय वाईट आहे, एक्सरसाइज करणं वाईट नाही ना, व्यायाम करणं शरीराला किती चांगलं आहे, खूप चांगलं आहे. जर तुम्हाला चांगली सवय लागलेली आहे, तुम्ही त्या एवढ्या तुमच्यासाठी वेळ काढता तर आवश्यक काढा, काहीच हे नाही की माझं आता वेट कमी झालं मी सगळ्या गोष्टी सोडून देते, असं अजिबात नाही करायचं. थोड्या कमी करायच्या पण त्याच गोष्टी फॉलो करत राहायच्या. चपाती भातही तुम्ही खायचं. जंक फूड ज्या दिवशी बाहेरचं खाल्लेलं आहे त्या दिवशी दुसऱ्या दिवशी थोडंसं जेवणावरती कंट्रोल करायचं. अशा काही हळूहळू छोट्या टिप्स फॉलो करायच्या आणि आपण नेहमीसाठी कंट्रोलमध्ये राहायचं. एकदा वजन कमी झालं परत वाढणार नाही. 1-2 किलोचा फरक पडू शकतो, पण असं नाही की घरगुती पद्धतीने आपण जर वजन करतोय ना तर 1-2 किलोचाच फरक पडतो, याच्या व्यतिरिक्त नाही. बाहेरचं प्रोडक्ट घेऊन आपण नाही का वजन फास्ट कमी करतो आणि लगेच आपलं वजन वाढतं, तर तसं नाही करायचंय आपल्याला. तर ह्याच गोष्टी फॉलो करायच्या आहेत तुम्ही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि नक्कीच मानसीसारखे एक फोकस ठेवा, एक टार्गेट ठेवा की मला ह्या गोष्टी करायच्याच आहेत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करायला विसरू नका. परत सांगते, भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त मस्त राहायचे आणि हेल्दी दिसायचं, फिट दिसायचं, हेल्दी राहायचं.